ए पिल्लू, तोडून तोडून खा त्याच्याबरोबर. थांब, गरम आहे थोडासा. मी चारून देते. हा, गरम आहे, गरम आहे, गरम आहे. हॅलो गाईज, रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं याचा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. मग रोज वेगळी रेसिपी काय आणायची, काय बनवायचं काही सुचत नाही. आणि यूट्यूबवर बघायला गेलं तर खूपच इन्ग्रेडियंट्स वगैरे दाखवतात आणि मग ते सगळे आपल्याकडे अवेलेबल राहत नाही आणि मग सर्व गडबड होऊन जाते. त्याच्यामुळं आज माझ्याकडे कोथिंबीर होती फ्रेश, तर म्हटलं चला याचंच काहीतरी बनवूया. तर मग मी याचे पराठे तेच मनाने त्याच्यात सर्व काही साहित्य टाकून ट्राय करते. बघा, तुम्हाला पण आवडेल नक्की, तर मग कंटिन्यू करा. हे बघा, आता मी याच्यामध्ये ना थोडंसं असं पीठ टाकून घेते गव्हाचं. असं टाकले पीठ. याच्यामध्ये अजून काय काय ॲड करते बघा आणि कंटिन्यू करा. बेसन पीठ घेतलं आहे मी असं पॅकेटमधलं आणि ते पण थोडंफार याच्यात मिक्स करून घेते. हे मी धिरडे बनवताना टाकते, पण आता मी हे पराठे बनवणार आहे पीठ मळून वगैरे. आता हे ट्राय मी पहिल्यांदाच करते, तर बघू कसं बनतं आहे काय. ओवा घेतला आहे थोडासा, त्याने म्हणजे पोट साफ राहतं आणि पचायला पण मदत होते. हळद घेतली थोडीशी कलर येण्यासाठी. मीठ घेतलं आहे चवीनुसार. मिरची मी थोडीशी कमीच वापरते, माझे मुलं लहान आहेत त्यामुळं ते तिखट वगैरे जास्त खात नाहीत. थोडे मी यात जिरे पण टाकून घेते टेस्ट येण्यासाठी. ही खूप सारी फ्रेश कोथिंबीर भेटली आहे मला. थंडीमुळे आता कोथिंबीर स्वस्त झाली आहे, त्याच्यामुळं खूप जास्त होती. त्याच्यातली मी थोडी काढून ठेवली आहे आणि आता ही उरलेली कापून याच्यामध्ये ॲड करणार आहे. हे बघा, खूप सारी कोथिंबीर मी याच्यामध्ये अशी ॲड करून घेतली आहे आणि आता हे मी मळून घेणार आहे. दाखवते तुम्हाला. तोपर्यंत पिल्लू आली, बाहेर खेळत होती ती. म्हटलं तोपर्यंत झालं असतं तर बरं झालं असतं, पण आता ती अशी आली मध्येच आणि आता झाली माझी पराठे. समजून घ्या. जा ना गाईला घेऊन बाहेर खेळायला. चल पिल्लू, जाय ना बाळा. ए, हीटर लावेली साईड लाव. जाय ना मम्मा. पाणी ठेवलंय इकडं, आंघोळी पण घालायची आहे मुलांना. ठीक आहे, मी आता हिला आहे ना दूध पाजून देते आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते. पिल्लू झोपल्यावरच माझे पराठे बनतील. झोप ना बाळा, झोपती ना आता, झोपती ना. हिला झोपवते आणि मग पराठे बनवते. झोपवून द्यावा. काय ग पिल्लू, अय पिल्लू झोप ना. काय ग, झोप ना ग. पराठे बनवायचे ना ग मला. तुला बनवायचे येता? तुला बनवता येता का? कुठं चालली? ए बाळा झोप ना, मम्मा काम करायचंय ना मला. तू चप्पा करती इकडं पाय. का बरं एवढा वैताग देते तू? झोप ना, झोप ना ग. ए नाटक कंपनी आहे बघा, असे हिचे नाटकं चालू असतात. कसं काम करायचं माणसाने. इकडं बघ, इकडं बघ. हाय कर म्हणा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय बाय कर. किशी दे, किशी किशी किशी, फ्लाइंग किशी दे. बाय करा आता. काय करतोय बाळा? हे दादा पढ़ाई करते. पढ़ाई करतोय. हाँ. वाव, काय केलं तू? दाखव. मम्मा बघा, मी इथं ड्रॉइंग की आहे ना. ड्रॉइंग केली. छान छान. स्माइल कर, हाय कर. पिल्लू तर नाही झोपली. म्हटलं आता आपण तिला नादवलंय मी थोडंसं. मी आता हे पीठ मळून घेते. असे कॅमेरा पकडायला कोणी नाही आहे, त्याच्यामुळे मी असं समोर ठेवलं आहे आणि आता हे असं मळून घेते, बनवून घेते कसं तरी.
खेळती तोपर्यंत. झोपायला खूप नाटकं करते ती. संध्याकाळची पण खूप वैताग देते. बघू आता हे मळून झाल्यावर मी आता डायरेक्टली पराठा बनवल्यानंतरच दाखवते समोरचं. बघा असं मळून झालंय माझं कणिक. तोपर्यंत म्हटलं पिल्लू काय करते बघून यावं. तिला नादवून तर आले होते मी. अरे बाप रे, उंदीर लागला भिंतीला, उंदीर लागला. काय करतीये? उठ. काय करतीये? काय करतीये? ही अशी माती उकरून ठेवली. काय करत होती? खाल्ली ना माती? माती खाल्ली ना? आकर आकर माती खाती. फटका देऊ तुला? पराठे वाकडे तिकडे, त्याच्यामुळे त्याच्यावर मी अशी प्लेट ठेवली आणि ते असे गोल गोल कापून घेतले. तरी पण ते असे विचित्रच बनले. त्याचा आकार उकार काही बनला नाही. पण ठीक आहे, आता शेकल्यावर बघते कसे बनवू आपण. असा बनला होता माझा पराठा. ए थांब ना पिलू, छान आहे का? हे तोडून याच्या बरोबर खा. ए पिलू, तोडून तोडून खा त्याच्या बरोबर. थांब, गरम आहे थोडासा, मी चारून देते. हा, गरम आहे गरम आहे गरम आहे, जास्त गरम नाहीये, मी चारते तुला. पिल्लूला लागली होती भूक. पिल्लूचं असं फुकून फुकून खायचं काम चालू होतं. तो असा होता छोटासा आजचा व्हिडिओ. आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.